कल्याणपूर मतदारसंघात भाजप आमदार गणपत गायकवाड असल्याने ही जागा भाजपच लढणार। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण। भाजप कल्याण जिल्हा कार्यकर्ते अधिवेशनात भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांची घोषणाबाजी। भाजप आमदार गणपत गायकवाड, सुलभा गायकवाड आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, अशी जोरदार घोषणाबाजी। डोंबिवलीतील मी वर्षानुवर्ष आमदार आहे, मात्र त्या ठिकाणी देखील भरपूर लोक इच्छुक आहेत। इच्छुक असणे हे चूक नाही, परंतु त्याच्या पक्षाने दावा करणे हे पण योग्यच आहे। कार्यकर्त्यांनी तसाच राहिलं तर स्पोर्ट्समॅन स्पिरिट राहते। कल्याण पूर्वेत भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा विस्तार कार्यकारिणी कार्यक्रम आयोजित होता। या कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार नरेंद्र पवार, आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड आणि इतर जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते। आमदार गणपत गायकवाड आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सुलभा वहिनी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आमदार रवींद्र चव्हाण साहेबांचा, आमदार रवींद्र चव्हाण साहेबांचा, भारतीय जनता पार्टीचा। सुलभा वहिनी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सुलभा वहिनी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आपल्याला माहित आहे की गेली वर्षानुवर्ष या भागामध्ये आमदार गणपत शेठ गायकवाड हे काम करतात, सातत्याने निवडून येत आहेत। आपला माणूस असंच त्यांना संबोधलं जातं। त्यामुळे या भागातील कार्यकर्त्यांना स्वाभाविकपणे आज ते बैठकीलाही होते। त्यामुळे महायुतीमध्ये ही जागा जी आहे आमदार म्हणून ते आहेत। आताही आपण पाहिलं असेल की महायुतीला विधान परिषदेमध्ये मतदान ज्यावेळेला आवश्यक होतं, कोर्टाच्या आदेशाने ते मतदानासाठी सुद्धा स्वतः त्या ठिकाणी आले होते। त्यामुळे ही जागा जी आहे ती महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे आता सद्यस्थितीत आमदार या ठिकाणी आहेत। संघटनात्मक ताकदही या भागांमध्ये भारतीय जनता पार्टीची अतिशय चांगली आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असणं गरजेचं आहे। आणि विचारलं की जागा कोण लढेल, त्यामुळे आता तर आमदार भारतीय जनता पार्टीचे असल्यामुळे भारतीय जनता पार्टी हा प्रथम दावा हा या सीटवरती आहेच। जसं डोंबिवलीमध्ये मी वर्षानुवर्ष त्या ठिकाणी आमदार आहे, पण त्याही ठिकाणी बरेच जण इच्छुक आहेत। तर स्वाभाविकपणे इच्छुक असणं हे काही चूक नाही, परंतु त्या पक्षाने दावा करणं हे पण योग्यच आहे। कार्यकर्त्यांनी तसंच राहिलं तर स्पोर्ट्समॅन स्पिरिट राहते असं मला वाटतं।